तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमची आधार सेटिंग म्हणजेच आधार डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही हे चेक करायचे असेल व हे कसं चेक करायचं हे तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्याच मोबाईलने 2 मिनिटात तुमची आधार सेटिंग ऍक्टिव्ह आहे की नाही हे चेक करू शकता। सर्वात आधी तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर ओपन करावा लागणार आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे सर्च बार मध्ये माय आधार असं सर्च करायचं आहे। त्या वरच्याच लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। वरच्याच लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे माय आधारची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली आहे। इथे थोडं वर स्क्रॉल करून घ्यायचं आहे। वर स्क्रॉल केल्यानंतर इथे बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इंटर आधार नंबर, तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे। तुमचा आधार क्रमांक एंटर केल्यानंतर इथे हा कॅप्चा कोड आहे। हा कॅप्चा पाहून जसाचा तसा इथे फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर इथे लॉग इन विथ ओटीपी या बटनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल। तर हा तुमच्या मोबाईलवर ओटीपी आलेला हा ओटीपी तुम्हाला बघून इतर एंटर ओटीपी यावर पेस्ट करायचा आहे किंवा बघून टाईप करायचा आहे। तो टाईप केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। तर आता आपण आधार मध्ये लॉग इन झालेला आहे। त्यानंतर आणखी बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुमचं बँकेचं सेटिंग स्टेटस ओपन झालेलं असेल। इथे माझं बँकेचं सेटिंग स्टेटस ओपन झालेलं आहे। माझं बँकेचं सेटिंग स्टेटस इथे राईट असं दाखवत आहे। इथे माझ्या बँकेचं नाव बँक ऑफ इंडिया दाखवत आहे आणि माझ्या बँकेचं बँक सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह ग्रीन असं दाखवत आहे आणि मी हे कधी अपडेट केलं होतं त्याची तारीख इथे दिलेली आहे। आणि जर तुमचं बँकेचं सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह नसेल तर तुमचं बँकेचं सेटिंग स्टेटस असं क्रॉसमध्ये दाखवणार आहे आणि इनऍक्टिव्ह असं दिसणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे तुमचं बँकेचं सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने घरी बसून चेक करू शकता।